तुमची लव्ह स्टोरी सांग ना. लव्ह स्टोरी आमची खूप धमाल आहे. सांग सांग आवड. ॲक्च्युली आय वॉज इन 12th आणि रवी माझ्या भावाचा फ्रेंड आहे. सो तो ही किती तुझ्यापेक्षा किती 3 years. 3 3 years. years. सो ही वॉज इन जे दॅट टाइम आणि जे स्कूल ऑफ आर्ट. जे स्कूल ऑफ आर्ट्स या आणि तो आमच्या घरी यायचा. ही यूज टू डान्स तेव्हा तो हो आणि तो माझ्या भावाला डान्स शिकवायला आमच्या घरी यायचा आणि आय वॉज अ क्लासिकल डान्सर. तर मला हे असं So you are a classical dancer, आय एम which you have still not told. आय एम अ कुचीपुडी डान्सर आणि Wow. And I used to dance since 5th standard. I used to do all that appalam chappalam type of dance. तर डान्स एकदम पॅशनेट अबाउट डान्सिंग. मी आत्ता पण असं उठलं की लगेच सुरू होईल. सो आय यूज टू डान्स अँड पण मी असं थोडं क्लासिकल फोक या साईडला होती आणि रवी आणि हे लोक सगळे ब्रेक डान्स वगैरे करायचे. सो मला खूप आवडायचं, अजिबात आवडायचं नाही काय हे नाचतात असे. आणि ही इज टू कम टू माय हाऊस अँड ही लाईक्ड मी. बर सो ऑन अ व्हॅलेंटाईन डे ही प्रपोज्ड मी आणि त्यांनी मला इतकं गोड ग्रीटिंग कार्ड दिलेलं माझ्याकडे अजूनही आहे. ते दिलं आणि ही वेंट अँड पण तेव्हा तुझं वय काय होतं? आय वॉज इन 12th. अशी येऊ हां आणि आणि सरळ त्यांनी प्रेमात प्रपोजच केलं. हां तर तर मग मी काय पण तेव्हा तुला फिलिंग्स होती का? मला काही फिलिंग्स नव्हते. आय वॉज लाईक की अरे काय हे, त्यांनी लिहिलेलं आणि इफ यू लाईक मी टर्न बॅक. तर मी काय टर्न बॅक वगैरे केलं एकदम नाही. famous झालं. आय जस्ट वेंट तेव्हा मी टर्न बॅक. काय ते होतं तेव्हा टायपिंग आणि काय शॉर्ट हँड हा हा आय हॅज टू लर्न शॉर्ट हँड दॅट टाइम. तर आय वेंट फॉर माय क्लास अँड देन ही वॉज लाईक की अरे हिने बघितलं पण नाही, हिने ग्रीटिंग She पण never नाही turned back. शी नेव्हर टर्न. गेलं म्हणजे माझा चान्स गेला. आणि देन त्यांनी माझ्या भावा थ्रू निरोप पाठवला की अरे बघ काय बोलतीये का. तर सोडलं नाही तुला. माझ्या भावाने अजूनच आहे काय मेरी बहन आहे तू क्या ये ग्रीटिंग देत आहे ऑल ते सगळं झालं. मग देन आय टोल्ड हिम नाही आय वॉन्ट सम टाइम. आय टूक मस्त 10 दिवस घेतले. रवीच असं मजनू झालेलं, काय दाढी सांगते? वाढलेली आणि मग तो माझ्या घराच्या फेऱ्या मारायचा. हे मला जाम म्हणजे जरी तुम्ही फिल्म लोक हे जरा खूप छान अगदीच फिल्मी वाटतंय अगदीच आणि हां. कुठल्या तरी ते पिक्चर मध्ये टाकलं असेल ना ते? टाइमपास मध्ये आहे आहे. का? हां. हां, हां. आणि ही वॉज लाईक दॅट ओनली. म्हणजे तो असा दगडू टाईपच होता म्हणजे एकदम काय टाईप? दगडू आमचा जो दगडू? कॅरेक्टर आहे टाइमपास हां, मधला. हां, हां. तर त्या म्हणजे इट्स व्हेरी सिम्पल. स्लिपर घाला हे घाला आणि आमच्या घरचं थोडंसं असं सोफेस्टिकेटेड वातावरण होतं. म्हणजे वी हॅड द टेबल मॅनर्स हे ते असं सगळं. तर म्हणजे टोटली अपोजिट पर्सनॅलिटीज. तर मला असं झालेलं की बापरे काय आपलं काय जमणार नाही. मग देन आफ्टर 10 days समहाऊ आय फेल्ट की नाही ही इज गुड. का मी जेला गेले. आय सॉ हिज वर्क अँड ऑल दॅट. वाय तू कशाला गेली जेजेला? त्याचं ॲन्युअल गॅदरिंग होतं अच्छा म्हणजे तुला पण इंटरेस्ट हां, होता. आय वॉज इंटरेस्टेड. नाही वी ऑल फ्रेंड्स वेंट. देन वेन आय सॉ हिज वर्क आय वॉज झॅप्ड की अरे हा दिसतो त्याच्यापेक्षा म्हणजे खूपच वेगळा आहे. हिज वर्क ही वॉज व्हेरी ब्रिलियंट. आणि त्या वर्षी त्याला अवॉर्ड मिळालेलं फॉर हिज कसलं? जे मध्ये एक एक्झिबिशन होतं आणि त्या एक्झिबिशनला प्रत्येक डिस्प्लेला अवॉर्ड असतो. तर ह्याला सेकंड अवॉर्ड मिळालेलं फॉर हिज डिस्प्ले. तर ते सगळं झालं. देन आय टोल्ड हिम येस. देन आय पुट माय कंडिशन्स की असं आहे तसं आहे मग तू हे नाही करायचं ते नाही करायचं. काय काय होत्या कंडिशन? नाही आय डिडंट लाईक स्मोकिंग. सो आय टोल्ड फर्स्ट थिंग नो स्मोकिंग. आणि इफ इट इज अ कमिटमेंट देन इट शुड बी अ प्रॉपर कमिटमेंट. मी काय असं थोडे दिवस टाइमपास केलं आणि मग सोडलं असं काही नाही आहे. वी हॅव टू म्हणजे इट इज यू विल हॅव टू बी कमिटेड टू मी फॉर एव्हर. देन ही वॉज Forever? हां या देन ही वॉज ओके विथ दॅट. ही वॉज फाईन अँड दॅट हॅपन्ड. म्हणजे ऑफकोर्स. पण 12वी म्हणजे तसं लहानच. आई वडिलांनी काय आक्षेप नाही घेतला? नाही आफ्टर 6 months माझ्या घरी कळलं. मग माझ्या भावाला खूप फायरिंग झालं असं आणि मला पण खूप फायरिंग झालं की बिकॉज माय फादर वॉज व्हेरी ॲम्बिशियस अबाउट माय स्टडीज अँड माय आणि हे काय ह्याच्या हां भानगडी हे काय? काय ह्याच्यात पडू नकोस आणि मग देन लक्ष नाही लागणार वगैरे वगैरे वगैरे. बट देन नोईंग रवी मी जसं म्हटलं माय फादर त्यांनी त्याला ओळखलं माझ्यापेक्षा जास्त. आणि त्यांना लक्षात आलं की ह्याला जर चॅलेंज दिले ह्या मुलाला तर ही कॅन डू वंडर्स. सो त्यांनी म्हटलं की ठीक आहे तुला माझी मुलीशी लग्न करायचं किंवा वॉट एव्हर यू वॉन्ट टू कंटिन्यू विथ हर. देर आर ओनली 2-3 थिंग्स. फर्स्ट अकॅडमिकली शी शुड परफॉर्म. दॅट इज अ चॅलेंज फॉर हर. करिअर वाईज शी शुड डू वेल आणि यू शुड बाय अ हाऊस फॉर हर. लग्नाआधी तुझ्याकडे स्वतःचं घर पाहिजे. छोटं का असे ना पण पाहिजे. माझं त्यांचं असं ठाम मत होतं की घर स्वतःचं असलं की आपण त्याच्यामध्ये राहून आपण वाटेल म्हणजे चटणी भाकरी खाल्ली तरी कोणी बघायला येत नाही पण एक छत पाहिजे. आणि दॅट चॅलेंज रवी टूक. रवी बोलला की मी घर करून दाखवू. आता घर करायचं म्हणजे
ॲटोमॅटिकली तुला परफॉर्म करायला लागणार तुझ्या ह्याच्यामध्ये अकॅडमिक्स. देन यू हॅव टू परफॉर्म, हॅव अ गुड जॉब अँड देन. आणि रवी डीड एव्हरीथिंग. म्हणजे त्याच्यानंतर कन्सिस्टंटली ही गॉट अवॉर्ड्स इन हिज फॉर हिज आर्ट. अँड देन ही वॉज म्हणजे त्याचा रिझल्ट लागायच्या आधीच त्याला जॉब मिळाला उल्कामध्ये, विच वॉज द टॉप मोस्ट एजन्सी. अँड देन विदिन म्हणजे मी आय थिंक 5 years, in 5 years of our courtship we had a house. त्याच्यानंतर मग 2 वर्ष ते घराचं सगळं करून मग आम्ही लग्न केलं. खूपच मस्त आहे. खूप म्हणजे आमचं कोर्टशिपमध्ये रोमॅन्स थोडा कमी होता, पण खूप असं प्लॅनिंग होतं की कसं आपण घर घेणार, कसं आपण. ते पण But that was, yeah, that हाऊ was. यू बिल्ड युअर ड्रीम टुगेदर. आणि त्यातूनही मग आम्ही त्याच्या पुढचे ना, आता आपण टेरेस फ्लॅटच घेऊया. म्हणजे एकतर आधीच चॅलेंजिंग होतं घर घेणं, त्यात अजून टेरेस फ्लॅट. मग तो शोधण्याच्या मागे एवढा वेळा ते एक अकेला दो दिवाने शहर में असे सगळी गाणी ऐकून आम्ही शेवटी आबुदाना ढूंढता है वगैरे करत एक टेरेस फ्लॅट डोंबिवलीत घेतला. अँड देन वी गॉट मॅरिड. खूपच मस्त. एकदम फिल्मी स्टोरी. एकदम फिल्मी स्टोरी. येस. आणि रवीच्या घरचे पण खूप गोड होते, त्यामुळे दे ऑलवेज त्यांच्यासाठी असं झालं की अरे वा ही मुलगी. अँड आई आणि बाबा कोऑपरेटेड सो मच. इट वॉज अ गुड टाईम. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.